95 भागिले 1 पंचमांश लिहिणार कसं? 95 भागिले 1 पंचमांश अधिक 35. बघा 95 भागिले 1 पंचमांश आहे. 95 भागिले 1 पंचमांश म्हणजे 5चा 1 भाग. तर हे गणित सॉल्व कसं करायचं? 95 आहे तसा ठेवायचा. भागाकाराचं चिन्ह होणार गुणाकार, भागाकाराचं चिन्ह होणार गुणाकार, फ्लिप इन्व्हर्स. भागाकाराचं चिन्ह गुणाकार झाल्यामुळे छेद जाणार वर आणि अंश येणार खाली. पुढे लिहायचे आहे तसे 35. या इथे समजण्यासाठी 95च्या खाली 1 ठेवला तरी चालतो आणि नाही ठेवला तरी चालतोय. एकाने 95 ला भागितलं, 95 1 1 1 आले. 95 गुणिले 5 किती होतात मोजा. 95 गुणिले 5 होतात मुलांनो 475. 95 गुणिले 5 475 होतात आणि हा 35 त्यात मिळवलेला आहे अधिक 35. दोघांची बेरीज करा, उत्तर मिळालं आपल्याला 510. परत एकदा ऐका आता. 40 भागिले 1/8 अधिक 25. 40 ला भागितलेला आहे 1/8 ने. 8ने नाही भागितलेलं, 1/8 भागितलंय. कशाने भागितलं? 1/8. तर 40 आहे तसा ठेवायचा. भागिलेचं चिन्ह होणार गुणाकारात रूपांतरित होणार. कशात रूपांतरित होणार? गुणाकारामध्ये. गुणाकारात रूपांतरित झाल्यामुळे हा छेद 8 वर जाणार आणि अंश खाली येणार आणि पुढे 35 आहे तसं लिहायचं. आता एकाने 40 ला भागितलं 40 आले. या एकाने 40 ला भागितलं 40 आले. 40 गुणिले 8 केले 320 आणि हे 35. काय उत्तर मिळालं आपल्याला? 355. एक लक्षात ठेवा, भागाकाराचं चिन्ह जर असेल तर ते होतंय गुणाकारात रूपांतरित होणार आणि ज्याला आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणतोय. फ्लिप 8 वर जाणार 1 खाली येणार. परत एक उदाहरण घ्या अजून. 120 भागिले 1/10 वजा 20. सेम तसंच आहे. 120 आहे तसे लिहायचे. भागाकाराचं चिन्ह जाणार गुणाकारामध्ये. 1/10 चे होणार 10/1 आणि हे वजा 20. एकाने 120 ला भागितलं 120 आणि 120 गुणिले 10 1200 वजा 20. याचं उत्तर मिळालं आपल्याला 1180. पहिला अपूर्णांक 1/4 आहे तसा ठेवायचा. पहिला अपूर्णांक. गुणाकाराचं चिन्ह होणार, सॉरी भागाकाराचं चिन्ह जाणार गुणाकारामध्ये. असं होतंय भागाकारामध्ये, हा नियमच आहे. भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतरित केल्यामुळे दुसऱ्या अपूर्णांकामधला छेद जातो वर आणि अंश येतोय खाली. अदलाबदल होते दोघांमध्ये, अंश आणि छेदामध्ये अदलाबदल होते. आता दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 5, 4 गुणिले 3 12. याचा भागाकार काय आला माहितीये? 1/4 ला जर 3/5 ने भाग घेतलं तर याचा भागाकार आला 5/12. पहिला पूर्णांक 9/10 आहे तसा ठेवायचा.
पहिला अपूर्णांक, त्यात बदल नाही होत. भागाकाराचं चिन्ह होणार गुणाकारामध्ये, चिन्हात बदल झाल्यामुळे अंश खाली आला आणि छेद वर गेला. 9 दुने 18, 10 एके 10, उत्तर मिळालं 18/10. तर काय मिळालं सिद्धिकासार? 18/10. याचं संक्षिप्त रूप काढून बघा. 18ला आणि 10ला भाग जाणारी मोठ्यातली मोठी समान संख्या आहे 2. 18ला 2ने भागितलं 9, 10ला 2ने भागितलं 5. 9/5 आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं. एक लक्षात ठेवा, 18/10 आणि 9/5 हे आहेत सममूल्य अपूर्णांक. यांना संक्षिप्त रूप म्हणतात एकामेकाचं, आणि याला सममूल्य अपूर्णांक सुद्धा म्हणतात. लक्षात येते तुम्हाला? 9ला 2ने गुणलं, 5ला 2ने गुणलं, 18/10 मिळतात. अजून बघा, 18ला जर 2ने गुणलं आणि 10ला पण 2ने गुणलं, 36/20 हे पण सममूल्य अपूर्णांक आहे. हे पण सममूल्य अपूर्णांक आहे. ओके. पन्नास भागिले अर्धा. बघा, 50 भागिले अर्धा. अर्धा म्हणजे माहितीये, हा 50 घेतला मी इथे, याला भागितलं मी अर्ध्याने, आणि अर्ध्याला म्हणतात बाळांनो 1/2, 1/2. 1/2 म्हणजे अर्धा. अर्धा माहिती सगळ्यांना, चतकोर, अर्धा, पूर्ण. 50ला भागितलं अर्ध्याने आणि वजा केले 40. बघा, हे गणित आपल्याला सोडवायचं. पहिल्यासारखीच मेथड वापरायची. 50ला आहे तसं ठेवलं, भागाकाराचं चिन्ह जाणार गुणाकारामध्ये, गुणाकारात गेल्यामुळे उलटा पालट होणार, 2 जाणार वर, 1 येणार खाली, आणि पुढे वजा 40 आहे तसा ठेवला. शर्वरी आता एकाने या 50ला भागितलं, 50 आले, 50 गुणिले 2 100, आणि यातून वजा केले 40. उत्तराला आपल्याला मिळालं 60. एका शेतकऱ्याने त्याच्याकडील एकूण जमिनीचा 1/6 भाग, 1/5 भाग व 1/4 भाग अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मुलाला दिला. एक शेतकरी आहे, त्याच्याकडे काही जमीन आहे. शेतकऱ्याकडे जमीन आहे. त्याने काय केलं? पहिल्या मुलाला दिली जमीन, पहिला मुलगा, त्याला दिली 1/6 भाग. बघा, गडबड करू नका, ऐका. एकूण जमिनीचा 1/6 भाग, 1/5 भाग व 1/4 भाग अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मुलाला दिलाय. पहिल्या मुलाला दिली 1/6, अनुक्रमेवरून समजून घ्यायचं कोणाला किती दिली. दुसऱ्या मुलाला दिलेली आहे 1/5 भाग, आणि तिसऱ्या मुलाला दिलेली आहे जमीन, एकूण जमिनीपैकी 1/4 भाग. बरं, ऐका पुढे. तर त्याच्याकडे म्हणजे शेतकऱ्याकडे जमिनीचा किती भाग शिल्लक राहिला? भाग विचारलाय आपल्याला, भाग. तर एक लक्षात ठेवा, येथे नंबर होल नंबर नाहीये, पूर्ण संख्या नाही. येथे अपूर्णांक आहेत, पण अपूर्णांकावरची बेरीज आपल्याला करता येते. अपूर्णांक बघा, इथे संख्येमध्ये, पूर्ण संख्येमध्ये आपल्याला दिलेलं नाही. आपल्याला दिलंय अपूर्णांकामध्ये. पहिल्या मुलाला 1/6, दुसऱ्याला 1/5, तिसऱ्याला 1/4. या तिन्ही अपूर्णांकाची एकूण जमिनीची बेरीज करावी लागेल, आणि राहिलेली जमीन शेतकऱ्याकडे असणार. आता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मुलाच्या जमिनीची मोजणी करूया आपण, बेरीज करूया. 1/6 अधिक 1/5 अधिक 1/4. तिघांचे छेद वेगळे बघा. याचा छेद 6 आहे, याचा छेद 5, याचा छेद 4. तिघांचे छेद वेगळे आहेत. शर्वरी, ऐकायचं काम करा फक्त, आपण चर्चा करूया नंतर. तिघांचे छेद वेगळे आहे, आणि छेद समान करण्यासाठी
6, 5, 4चा लसावी काढायचा. तिघांचे छेद समान करण्यासाठी छेद समान असल्यावरच बेरीज करता येते, नाहीतर येत नाही. अपूर्णांकाची बेरीज छेद समान केल्यावरच येते. आता 6, 5, 4चा लसावी काढूया. आता 6 आणि 4ला भाग जातोय 2ने. 2ने 6ला भागितलं 3, 2ने 4ला भागितलं 2, 5 आहे तसा ठेवा. आता 3, 5, 2 सारख्या संख्येच्या पाड्यात नाहीये, मग अगोदर 3ने 3ला भागा. 3 एके 3, बाकी राहिले 5, 2. नंतर 5ने 5ला भागा. 5 एके 5. सगळ्यात शेवटी राहिले 2. 2ने 2ला भागायचं. बे एके बे. शेवटी काय आलंय बघा, 1 1 1. याचा अर्थ हे जे आलंय यांचा गुणाकार करायचा. शेवटी तिन्ही पण ठिकाणी 1 1 जर आलं तर तिथून पुढे भाग जात नाही. यांचा गुणाकार करा. बेत्रिक 6, 6 पंचे 30, 30 दोन्ही 60. लसावी मिळाला मुलांनो 60. या छेदांचा लसावी काय मिळाला 60. लसावी जर 60 मिळाला तर छेदांना 60 करायचं आपल्याला. मग या 6चे 60 करण्यासाठी 10ने गुणायचं. 5चे 60 करण्यासाठी 12ने गुणायचं. 4चे 60 करण्यासाठी 15ने गुणायचं. बघा 60 केले आपण. 6चे 60 केले 10 गुणल्यावर. 5चे 60 केले 12ने गुणल्यावर. तुम्ही म्हणाल 12नेच कसं काय गुणलं? 5ला 12ने गुणावंच लागेल तेव्हा 60 होतील. 4ला 15ने गुणावं लागेल तेव्हा 60 होतील. जर 6ला 10ने गुणलंय 60 होण्यासाठी तर अंशाला सुद्धा 10ने गुणायचं. 5ला पण 12ने गुणायचं. अंशाला 15ने गुणायचं. लक्षात आलं तुमच्या? छेदाला 15ने गुणला असेल तर अंशाला 15ने, छेदाला 12ने, अंशाला 12ने, छेदाला 10ने, अंशाला 10ने. आता प्रत्येकाचा छेद झाला 60. छेद समान झाला बघा आता. आणि वरचा गुणाकार करा. 1 गुणिले 10 10, 1 गुणिले 12 12, 1 गुणिले 15 15. तिघांची बेरीज करा. छेद समान झाला. 10 आणि 12 22, 22 आणि 15 37. 60 भागांपैकी 37 भाग जमीन शेतकऱ्याने वाटली. पहिल्या मुलाला दिली 60 भागापैकी 10 भाग. दुसऱ्या मुलाला दिली 60 भागापैकी 12 भाग. तिसऱ्या मुलाला दिली 60 पैकी 15 भाग. आणि शेतकऱ्याकडे आपण जर मोजली तर 60 भागापैकी 37 भाग त्यांनी वाटली तर शेतकऱ्याकडे राहिली 23 भाग. 60 पैकी 23 भाग शेतकऱ्याकडे जमीन शिल्लक राहिली. 23/60 हे आपल्याला उत्तर मिळालं. प्रगती हंडे ऐका. लसावी कशाला म्हणायचं? ल सा बी. लघुत्तम डबल रिवाइज होतो या. लघुत्तम सामायिक विभाज्य. आता विभाज्य कशाला म्हणतात ऐका. लघुत्तम सामायिक विभाज्य. ज्यांना येतं उत्तर देऊ नका, फक्त ऐका. समृद्धी गोंगडे ऐका. याला इंग्लिश मध्ये म्हणतात एलसीएम, लीस्ट कॉमन मल्टिपल. आता हा 5 आहे आणि 10 दोघांचा लसावी आपल्याला काढायचा. तर पहिले बेसिक सांगतो, नंतर आपण मेन याच्यावर येऊया. 5 दिसतोय आणि 10 दिसतोय. 5चे मल्टिपल लिहायचे. 5च्या पटीतल्या संख्या. 5चा पाडा 5 10 15 20 इथपर्यंत लिहिला. नंतर 10चा पाडा लिहा. 10 20 30 40. दोघांमध्ये सेम असलेली सर्वात छोटी संख्या कोणती? 5च्या पाड्यामध्ये आणि 10च्या पाड्यामध्ये असलेली सर्वात छोटी सारखी संख्या आहे 10. याचा अर्थ 5 आणि 10चा लसावी आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य आहे दोघांचा 10. लक्षात येते? 5चे मल्टिपल लिहिले. मल्टिपल म्हणजे 5च्या पटीतल्या संख्या. 5च्या पटीतली पहिली संख्या 5, दुसरी संख्या 10, 5च्या पटीतली तिसरी संख्या 15, 5च्या पटीतली चौथी संख्या 20. याला मल्टिपल म्हणतात, विभाज्य म्हणतात. आता अजून एक एक्झाम्पल देतो. 9 आणि 10चा लसावी काढायचा. 9च्या पटीतल्या संख्या लिहा पहिले. 9 18 27 36
45, 54, 63, 72, 81, 90. 10च्या पटीतलेल्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, इथे 99, 108. दोघांमध्ये समान असलेली सर्वात छोटी संख्या 90 आहे. याचा अर्थ 9 आणि 10चा लसावी आपल्याला मिळाला 90. आणि एक संख्या सम आहे आणि त्याच्या जवळची संख्या विषम आहे, तर लसावी काढताना दोघांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. एक संख्या सम 4 सम आहे आणि त्याच्या शेजारी विषम आहे 5, शेजारची संख्या 4च्या शेजारची विषम संख्या 5, तर दोघांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. यांचा लसावी मिळतोय 20. अजून एक बघा, लसावी मी सांगतो त्या पद्धतीने काढायचा. ऐका, 15, 10 आणि 25 तिघांचा लसावी काढायचा. मी बऱ्याच वेळा सांगेल लसावी, ज्यांना नाही जमत त्यांनी चिंता करायची नाही, त्यांना शिकायला मिळेलच. 15, 10, 25 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? 5च्या. तिघे पण 5च्या पाड्यात आहे. 5ने 15ला भागितलं, खाली त्याच्या लिहायचे 3. 5ने 10ला भागितलं, बरोबर 10च्या खाली लिहायचे 2. 5ने 25ला भागितलं, 5 5 25, खाली आले 5. आता 3, 2, 5 कोणाच्याही सारख्या संख्येच्या पाड्यात नाही. 3, 2, 5 सारख्या संख्येच्या पाड्यात नाही. मग सगळ्यात अगोदर 3ने 3ला भागायचं, 3 1 3. 2, 5 आहे तसे ठेवा. नंतर 2ने 2ला भागायचं, राहिलेल्या 2ला पे 1 पे, शेवटी राहिले 5. नंतर 5ने 5ला, 5 1 5, शेवटी 1 1 आले बघा, 1 1 1. याचा अर्थ येथून पुढे संख्यांना भागता येणार नाही. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 30 5 150. यांचा लसावी मिळाला 150. 15, 10, 25चा लसावी मिळाला 150.